अचानक काही घटना घडली किंवा वाद भांडण झालं किंवा रस्त्यामध्ये अचानक साप बघितला, काही ॲक्सिडेंट बघितला, यानंतर मनुष्याचा BP काही प्रमाणात नेहमी वाढत असतो. त्याला अस्वस्थता येते, काही प्रमाणात भीतीच त्याला कायमची निर्माण होते. ही सर्व लक्षणं झाली म्हणजे आपल्याला मोठ्या हृदयाचा त्रास झाला, BPच्या त्रासाने ग्रस्त झालो, अशी जी लोक संकल्पना करून बसतात, स्वतःला रोगी समजायला सुरुवात करतात, ही अत्यंत चुकीचं आहे. याला आपण दुसऱ्या शब्दात सांगायचं तर याला म्हटलं जातं अँक्झायटी न्यूरोसिस. यामध्ये छोट्याशाही कारणाने तीव्र चिंता निर्माण होते, म्हणजेच अँक्झायटी निर्माण होते. यामध्ये घाम फुटणे, अस्वस्थता, शरीराला थरकाप होणे, छातीत दुखणं, कधीकधी डाव्या बाजूलाच दुखतं आहे अशी संकल्पना निर्माण होते. अशी लक्षणं रुग्णास जाणवायच लागतात आणि त्याला वाटतं की आपल्याला मोठा हृदयविकाराचा त्रास झालेला आहे. परंतु योग्य वेळी डॉक्टरांकडे दाखवलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हृदयविकाराचा नाही तर अँक्झायटी न्यूरोसिसचा त्रास झालेला आहे. आपल्या कमकुवत मनामुळे ही आपल्याला निर्माण होणारी लक्षणं आहेत. ही हृदय रोगासदृश्य लक्षणं आहेत. या दोघांमधला डिफरन्स योग्य वेळी समजून घ्या आणि जर वारंवार अशा प्रकारची आपल्याला भीती, टेन्शन वाटत असेल, वारंवार ECG काढावं असं वाटत असेल, हा जो फोबिया निर्माण होतो, यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. त्या औषधींचा योग्य वेळी योग्य डॉक्टरकडनं जर आपण उपचार करून घेतला, आपला आत्मविश्वास परत वाढेल आणि आपण चांगल्या रीतीने परत आपापल्या कामासाठी लागू शकतो.